हॅलो फ्रेंड्स, आम्ही आमच्या शेजारच्या काकी आहेत त्यांच्या शेतावरती आलोत. त्यांनी घराच्याच बाजूला शेतावरती सर्व शेती लावलेली आहे. त्या शेतावरती काय काय लावले ते तुम्हाला सर्व दाखवते. हे लिंबाचं एकच झाड आहे. जास्त मोठंही नाही आहे, छोटं मीडियम आकाराचंच आहे. पण त्या लिंब किती आली ते बघू शकताय. आणि एवढी मोठमोठी आहेत, तर छोटेच आहे. तुम्हाला दाखवते ना, हे कच्चे आहेत आणि एकदम छोटे आहेत. तुम्हाला वरती मी दाखवते किती मोठे आलेले आहेत. एक तर संत्र्याच्या आकारासारखे असे मोठमोठे लिंब आलेले आहेत. हे बघा किती मोठे आहेत. लिंब वाटतच नाही, दुरून तर असं वाटतं हा संत्र्याचं झाड आहे, पण खरं तर हा लिंबाचं झाड आहे. आणि एवढं गच्च आलेत, दिसते तुम्हाला वरती. इथे बघा किती मोठमोठं आणि पूर्ण गच्च असं लिंबाचं झाड भरलेलं आहे. ही लिंबाची फुलं अशा पद्धतीने असतात. हे कळ्या आहेत आणि हे पूर्ण लिंब आलेले आहेत. पूर्ण गच्च भरतं, दिसतं तुम्हाला. जिकडे नजर टाकू तिकडे लिंब अशी आलेली आहेत. छोटे छोटे अजून भरपूर आहेत. इथे बघा ही पूर्ण शेती दिसते तुम्हाला. ही कसली आहे माहिती आहे का? ही चवळीची शेती आहे. तुम्हाला शेंगा दाखवते जवळून बघा. खूप मस्त अशा गच्च शेंगा आलेल्या आहेत. ही मोठमोठ्या चवळी आलेल्या आहेत. इथे बघा किती चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत. एवढी मोठी सर्व चवळीची शेती आहे. किती चवळी आले दिसते तुम्हाला. या चवळीच्या शेताच्या बांधावरती जे आपण आधी लिंबाचं झाड बघितलेलं ना, ते लिंबाचं झाड ह्या शेताच्या बांधावरती आहे. त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला दाखवते बघा, त्यांनी किती अशी भाजी लावलेली आहे. हे सर्व टोमॅटो आणि वांगी आहेत. त्याची झाडं त्यांनी अशी एक बांध केलेलं आहे, वळी बोलतात त्याला, ते करून त्याच्यावरती सर्व भाज्या लावलेल्या आहेत. त्याच्याच पुढच्या भागाला तुम्हाला दाखवते मी. एका कॉर्नरला त्यांनी पालेभाज्या लावलेल्या आहेत. हे बघा त्यांनी ना कवर केले साडीने, त्याच्यामुळे मला व्यवस्थित दाखवत नाही. पुढे जाऊन तुम्हाला दाखवते. दिसते इथे. इथे पालक त्यांनी लावलेले आहे. किती मस्त आले बघा. थोडक्यात थोड्या जागेवरती इथे पुढे त्यांनी कोथिंबीर पेरलेली आहे, ते अजून बारीक आहे. इथे मुळ्याची भाजी आहे आणि ही मोहरी आहे, ते अजून छोटी छोटी उगवते. आणि इथे या भागावरती ना त्यांनी मेथी पेरलेली आहे. त्यांनी नुकतेच ते झाकून ठेवलेले, कोंबड्या वगैरे येऊन ते काढतात ना, म्हणून त्यांनी झाकून ठेवलेले आहे. ते आजी आले आणि आम्ही शूट करताना बघितले. त्यांना विचारून आम्ही करत होतो. नंतर त्यांनी सांगितलं की ते झाकण काढा पूर्ण, तुम्हाला व्यवस्थित दाखवता येतील. मग आम्ही ते पूर्ण काढून घेतलं आणि इथे बघा तुम्हाला दाखवते. किती मस्त अशी गच्च मेथी आलेली आहे. आता हे काही दिवसामध्ये ना खूप अशी उंच होणार आहे ती. छान. आणि हे मला जुन्या आठवणी आठवल्या. पोपेट्याची झाडं आहेत. आम्ही लहानपणी खूप खायचो. ह्याच्यामध्ये असं गर असतं, ते काढून खायचं, खूप छान लागतं. इथे बघा पालक किती आलेला आहे. ताजा ताजा पालक शेतातला. आणि इकडे अजून आत्ताशी फुलं येत आहेत वांग्यांना. एकाच शेतामध्ये किती भाज्या लावलेल्या आहेत बघू शकताय. हे वाल आहे. इथे बघा गावठी वाल आणि ही वालाची फुलं. एका बाजूला सगळीकडे ही वालाची फुलं लावलेली आहेत. झाडं, फुलं नाही झाडं. सगळीकडे भाजीच आहे.
इथे भाजी आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता आंब्याची झाड आहेत. किती गच्च मोहर आलेलं आहे. इथे बघा किती गच्च मोहर आलेलं आहे आणि समोरच चवळीची शेती आहे, जी मी मला आधी दाखवलेली. छोटे छोटे आंबे आलेत. मोहर बघून तुम्हाला कळत असेल की आंबे किती येणार आहेत. समोरचं झाड आहे त्याला सुद्धा असेच गच्च मोहर आलेला आहे. आता गावी सगळीकडे असं सगळ्या झाडांना मोहर आणि भरपूर आंबे खायला मिळणार आहेत. इथे बघा छोटे छोटेसे हलकेसे आता मोहरला आंबे येत आहेत. इकडे ही वाळाची शेती आहे. सगळीकडे वाळ आहे. आज जात नाही आहे, तुम्हाला बाहेरूनच दाखवते. इथे बघा किती वाळ आलेलं आहे. शेंगा, त्या वाळाच्या शेंगांचा आणि त्या फुलांचा असा मस्त गोडवा असा सुगंध येते. मला बघूनच असं वाटतं खाऊन टाकावं. बघ ना किती आलेत. छोटस असं वाटतं तोडावं आणि चावं तरी मारावंच वरती मारावं. चिमण्या आहेत बघ किती. हा, आमच्याकडे ना एक अजून एक गंमत आहे, आपण ते खालती गेलो दाखवू. चालेल. एक भारी गंमत माहिती पडली, सकाळीच माहिती पडली. किती आले कढीपत्ता. मागे खूप आहेत. मग नारळ पण केवढे आलेत. हो, ते नारळ तर आम्ही काढत नाही. नारळ हवे तेवढेच काढतो. भरपूर गच्च भरलेलं आहे. या वर्षी विवाने आले म्हणून विवाह आली की विवाहाला नारळ मिळतात. मस्त छोटे छोटे आंबे आले. टेमॅटोचे आहेत आणि मटकी पण आहे. तर मम्मी टाकले बिया, ते अजून आल्या नाहीत. खूप मोठे मोठे झालेत. छान मस्त मिरचीचे पण आले खूप अलीकडे झाला. हो.